एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? तर आज आहे नवीन दिवस, नवीन सुरुवात आणि प्रत्येक दिवस हा चांगलाच जायला पाहिजे. तर मी जिमवरून वगैरे आले. सकाळी मी काही शूट केलं नाही, जस्ट गेले आले आणि आता हेअर वॉश करून बसले. कारण जिममध्ये ना खूप जास्त घाम येतो आणि सकाळी सकाळी ऊन पण एवढं जास्त पडायला ना, त्याच्यामुळे तर आणखीनच जास्त घाम येतो. म्हणून मग आलं की असं शावर खाली डायरेक्ट जाऊन थांबावं वाटतं, हेअर वॉश करावं वाटतो. म्हणून मग मस्तपैकी हेअर वॉश केला आहे. तर आता नाश्ता पण झाला. कालचा भात होता उरलेला, त्याला फ्राय केलं होतं बहिणीने आणि तो खाल्ला मी नाश्त्यामध्ये. एक संत्री खाल्ली, सकाळी ॲपल खाल्ला होता. तर असंच हेल्दी खायला चालू आहे सध्या. आणि जेवणामध्ये आज बनवले काय बटाट्याची भाजी, चपाती हे बनवलं आहे. तर आता अगोदर मी आवरते. मला बेडशीट वगैरे तुम्हाला मी काल सांगितलं होतं, नवीन बेडशीट आणलं आहे, ब्लँकेट आणलं आहे. तर ते अगोदर अंथरून घेते, तुम्हाला पण दाखवते. आणि आज मला माझे नेल्स रिमूव्ह करायला जायचं आहे, कारण आता मला माझे नेल्स ओरिजिनल चांगले ग्रो करायचे आहेत. त्यामुळे हे आता असं मला बोर झालेत. तसं पण आता मला रेसिपी चॅलेंज चालू करायचं आहे एक. त्यासाठी मग मला हात चांगले पाहिजे, स्वच्छ पाहिजे. नेल्समुळं मी चमच्यानंच खात होते एवढा दिवस. तर त्यामुळे आता हे काढून येणार आहे आज. आणि मी जे म्हणले होते ना सिरेमिकचे भांडे आणायचे आहेत मला, तर ते पण घेऊन येणार आहे आज जाऊन. आज काही झालं तरी जायचंच आहे. त्या अगोदर एक शूट आहे, तो पण करायचा आहे. ऑफिसचं काम करायचं आहे, बेडशीट लावायचं आहे, घर वगैरे झाडून क्लीन करून मी घेतलं. आज माझ्याकडेच होतं सर्व काही, कारण बहीण गेली आज इंटरव्ह्यूला. सो मग सर्व मी केलं आहे, स्वयंपाक मी केला आहे, सगळं घर वगैरे क्लीन मी केलं. त्यामुळेच मी इतक्या वेळ काही शूट केलं नाही. चार्जिंगला लावला फोन आणि चार्जिंग होऊ देऊ म्हणलं आणि बाकीचं तोपर्यंत काम करू म्हणलं. आणि जमलं तर इव्हिनिंगला मी रात्री होम टूरचासुद्धा शूट करणार आहे पूर्ण. म्हणजे होम टूर दिलं नाही मी तुम्हाला, तुम्ही बरेच दिवस झाला म्हणताय, बट पॉसिबल नाही झालं. बट आज मी नक्कीच ट्राय करणार आहे की तुम्हाला होम टूर देईल. त्या अगोदर चला मी पटकन होम तर अगोदर क्लीन करून घेते, त्यानंतर होम टूर देते. तर कपडे पण लावलेत मी मशीनला आता. आज तिसऱ्या चौथ्या दिवशी लावले आणि बेडशीट लावून घेते. पोछा नाही मारलेला मी, सो थोडीफार जर धूळ तुम्हाला दिसली तर इग्नोर करा. कारण पोछा जर आता मारत बसले ना खूप वेळ होईल आणि मला माझे कामं पण महत्त्वाचे आहेत. आणि सध्या मी असं करते आहे, मी माझ्या जे मेन काम आहेत त्याला जास्त प्रायोरिटी देते आहे. त्यामुळेच तुम्हाला कुकिंगचं जास्त बघायला भेट नाही, कारण ते शूट करायला ना खूप जास्त अवघड जातं आणि म्हणून मी ते शूट पण करत नाही आहे. बट लवकरच मी ते सुद्धा ट्राय करेल तुम्हाला दाखवायचं. आणि रेसिपी चॅलेंज तर आपण करणारच आहोत, त्यामध्ये तर तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि ते चॅलेंज असणार आहे, सांगू 10 डेज दिवाळी फराळचं चॅलेंज. आज 10 तारीख आहे, 20 तारखेपासून दिवाळी चालू होती आहे, तर 10 दिवस आहेत मध्ये. तर मी असा विचार करते की दिवाळीला जाताना इथूनच फराळ बनवून घेऊन जावं, म्हणजे कसं तिकडे मम्मीला पण करायची गरज पडणार नाही आणि आपलं पण एक चॅलेंज होईल. त्यामुळे मग मस्तपैकी इथेच बनवू आणि सर्व काही असं चॅलेंजमध्ये आपण बनवून घेऊ. आणि सामान पण आणावं लागेल त्यासाठी. ओ माय गॉड, ते तर विसरलेच होते मी. त्या अगोदर तर आता मला डीमार्टलाच पण जावं लागेल. बघू आता, होम टूर कॅन्सल करावी लागेल. मग काय करू, होम टूर देऊ की डीमार्टला जाऊ, तुम्हीच सांगा कमेंट करून. तर चला मग आता आवरते मी पटकन, तुम्हाला दाखवते नवीन बेडशीट. सकाळची वेळ भोर चहा हातात, रोजची कथा तिच्या शब्दात, ओळखतीची स्वप्नांची वाट, दंबुरू तुझ्या तिच्याच्यात खास, तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मध्ये नवा, क्षण क्षण ती जपते सध्या गोष्टींना मान, ऋतुजा दंबो तिच्या आहे जगात स्थान. कधी स्वयंपाक, कधी प्रवासात, तिचं कामेरा हाती क्षण टिपते खास, भोळ बोलणं तिच्या हसला जाता, दंबुरू तुझ्या तिचं जग फुलत. तर काय झालं सर्व,
कपडे पण वाळू घातले, जेवण पण झालं आणि तुम्ही बघितलं बेडशीट. कसं वाटतंय नक्की सांगा. आणि केस बघा कसे झालेत. आता मला शूट करायचे एक तर एकाचा अर्धा झालाय, तो उद्या करेल मी कंप्लीट. एक कंप्लीट आज पूर्ण कंप्लीट करेल. तेवढंच आता करायचं आणि नंतर मग मी जाईल इव्हिनिंगला 6 वाजता बाहेर जाईल ते सामान आणायला. खूप गरमी होती. ऊन एवढं भयानक का पडतंय. आता थंडी, दिवाळी आली, थंडी पडायची, तर ऊन का पडतंय. खूप गरमी होते, खूप. म्हणजे आता मी काय सांगू तुम्हाला. तर चला मी पटकन रेडी होते शूटसाठी आणि ते शूट करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. सो हा आहे तो ड्रेस जो मी काल तुम्हाला म्हणत होते. मी हा कालच घालणार होते, पण काल तुम्हाला माहिती आहे मी काल किती आळशीपणा केला होता आणि आळशी व्लॉग तुमच्यापर्यंत आला होता. बट आज मी फायनली हा ड्रेस घातलेला आहे आणि आवडते मी. मला जायचे नेल्स रिमूव्ह करायला आणि कशाला जायचे, हां सिरॅमिकचे पॉट आणायला. पॉट म्हणजे कुंड्या नाही बरं का, प्लेट्स वगैरे. असं घेऊ. कसं दिसतंय असं चिम अशी पिन लावून. घेऊ ना. पंजाबी ड्रेस बी घालून गेले असते तर चांगलं असतं. काय व्हिडिओ कॉलवरच झालं. बायांची डिझाईन वगैरे खूप छान आहे आणि असा गरमी, आज एवढं ऊन आहे पण गरमी होत नाहीये. ओढणी पण एवढी जास्त असं एकदम मोठी आहे. चलो थोड़ी सी मोटी दिख रही हूँ मैं, लेकिन ये ड्रेस की वजह से दिख रही हूँ. थोडीशी फिटिंग करावी लागेल. अशी थोडी फिटिंग झाली की झालं. पण हे असं हा कट जो आहे ना, तो कटमुळे हे असं छान वाटते आणि छान दिसतोय, मला आवडलं. चला निघते मी. तर असा आहे माझा लुक. असा सुंदरसा ड्रेस, एकदम वेगळ्या टाईपमध्ये आहे हा ड्रेस. मला वाटलं नव्हतं असं, म्हणजे जसा फोटोमध्ये होता ना तसाच आहे, सेम टू सेम. खूप सुंदर दिसतं आणि कलर पण याच्या कलरमुळे माझा कलर डिम झाला. एवढा नाही झाला काही वाटत नाही. चलो मी निघते, तुम्हाला पण दाखवते शॉपिंग आणि करूया आपण शॉपिंग. तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाचं संगीत तिच्या हलोग मग्नवा. क्षण ती जपते साध्या गोष्टींना मान ऋतुजा दंबो. मला माहित सुद्धा नाही चप्पल कुठे आहे सध्या. साड्या घेऊन आलीस का काय, कपडे घातले तू घालतीस का साड्या. तारा खोल रहे हैं हम. बघा गाईज, आता एक एक मी तुम्हाला दाखवते काय काय आणलंय. चला फर्स्ट तर हे ओपन करू. आणि माझ्या बहिणीला खूप काम आता लागणार आहे, सगळं वॉश करायचं. हा 3चा सेट भारी वाटेल. आता धुवायचं तुला सगळं. ते उद्या धुईल मी, आज नाही धुत. आणि हे ते जेवायचं पाहता. जेवायचं नाही, याच्यात रेसिपी बनवायची चांगलं चांगलं. तिथं ठेव खाली एक एक देते मी. रेसिपी बनवायच्यात. हा किती गॅस लागला ना. पागल. हा एक 4चा सेट. किती छान आहे. ले लो. घे.
मग काय जेवायचं का? 8 आहे ते. 8 नाही, सांग थांब. बघू तुम्हाला सांग आहे का. चॉईस चॉईस बेबी चॉईस, माझी चॉईस. हे सिंगल. हे अक्षय महिन्याचा सेट आहे. तू होतीस ना त्या दिवशी तिथं. ते ठोकलं. तिच्या आहे जगात साथ. कधी आठवणींच्या भागा गुंफते, कधी स्वप्नांच्या रंगात पाहते. तिच्या नोजचं साधपण खास, ऋतूंच्याच जगात एक सुंदर भास. तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मध्ये नाव. तर गाईज, झालं आज माझ्या मनासारखं सगळं. मी माझे जे मला आणायचे होते भांडे सिरॅमिकचे फायनली आणलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेट टू मी. काहीही. तर आणलेले आहेत भांडे आणि खूप भारी क्वालिटी आहे आणि खूप छान आहेत. डिझाईन पण एक सारखीच आणले. मी येल्लोमध्ये जास्त आणलेत, ते जरा अट्रॅक्टिव्ह वाटत होतं आणि ते दिसायला पण छान दिसेल म्हणून. तर खूप भारी वाटतंय सर्व आणून आणि फायनली माझं ड्रीम कंप्लीट झालं आहे. मला खूप दिवसापासून आणायचे होते. मी 3-4 वेळेस त्या मार्केटला गेले पण घेऊ नको करत होते आणि आज फायनली मी वेळ काढून गेले आणि घेऊन आले आणि मी खरंच खूप जास्त हॅप्पी आहे. मला असं वाटतं ना त्याला बघतच बसावं असं वाटेल, बट मी बघत नाही बसू शकत. आता ते उद्या पूर्ण धुवून क्लीन करावे लागतील कारण आता तर लेट झालं आहे आणि आता त्याला नीट व्यवस्थित सेट करायला जागा पण बघावी लागेल कारण जागा किचनला शेल्फ नाही आहेत तर थोडंफार काहीतरी करावं लागेल. तर बघू आपण काहीतरी जागा करू, थोडंसं अट्रॅक्टिव्ह बनवू, तुम्हाला पण दाखवेलच मी. तर चला मग आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. आता जेवण वगैरे करते आणि मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.